मीराच्या बोलण्यात किती प्रामाणिकपणा होता. ताईंबद्दलचं असं मत हा तिचा गैरसमज आहे की मी काहीतरी समजून घेण्यात चूक करतेय? नाही, मीरा इतक्या ठामपणे खोटं बोलणार नाही आणि महागौरी मातेसमोर तर नाहीच नाही. पण आईंबद्दल असं काहीतरी असू शकतं ह्यावर मी विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. काय सुरू आहे सगळं? मी इतक्या वर्षाचे पाहिलं ते खरंय. कितकी वर्ष मला जे दिसतंय, जे मी मानलंय ते सगळं खोटं ठरणार आहे. मी इथे अशी का उभी आहे? आईंना मी खरंच दिसत असेल का? पुन्हा मी बदला घेणार आहे या गोष्टीचा, आधीच सांगून ठेवतोय. अजित बाळा, फार हुशार काय मारू नकोस. मंजिरी वहिनी म्हणजे कोणी साधी सुधी बाई नाहीये. हो ना. आणि तू 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 बस आधी, बस बस. तू बदला घेणार आहेस हा? बस. अरे इतक्या वर्षात मला नाही जमलं ते तू करणार आहेस का? ती मंजिरी ती आवेशाने समोर आली ना तर पाय लटपटतील तुझे, जमीन सरकेल पायाखालची. खरंय खरंय तुझं बायको. मंजिरी वहिनी आहे ना, खूप डेंजरस बाई आहे. पण मला एक कळत नाहीये, तिने हिला जिवंत कसं सोडलं? जिवंत सोडलं म्हणजे? नाही म्हणजे मारायचं नव्हतं तर गळा कशाला दाबायचा ना? नाही, कारण तिला मारायचं नव्हतंच. तिला फक्त स्वतःची दहशत दाखवायची होती. तिला दुसऱ्या कोणाला तरी मारून वेळ घालवायचा नाहीये. तिला नको ते वाद घरात नकोच आहेत. असं का? कारण मला असं वाटतं ती दुसऱ्या कुठल्या तरी महत्वाच्या कामात आहे. येस यू आर राईट. त्या दिवशी पण नाही का तिच्या हातामध्ये अख्खी पॉइझनची बाटली होती तुमच्या अगेन्स्ट प्रूफ म्हणून, तरी तिने तुम्हा दोघींना सोडलं. राईट. हा, म्हणूनच तिने हिचा गळा आवळला पण जीव नाही घेतला. तुम्ही तेच काय बोलताय? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी जिवंत आहे ही चांगली गोष्ट नाहीये, बघवत नाहीये तुम्हाला? नाही. एक मिनिट. तू त्यांचं म्हणणं काही मनावर घेऊ नकोस. माझं ऐक. मला फक्त इतकंच म्हणायचंय की मंजिरीचं घोडं कुठेतरी अडलंय. आता काय करायचं? काही करायचं नाही. आपण शांतपणे फक्त बघत राहायचं. आता एवढंच बघायचं की मंजिरी तिची पुढची चाल काय खेळतीये. काय बोलू अथर्व? हे सगळं काय घडतंय? जेव्हा खाली माझ्यावर आरोप केले जात होते ना तेव्हा माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. जेव्हा तुमच्यावर अनपेक्षितरित्या आरोप केले जातात ना तेव्हा काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाही. पण हेच आरोप जर का एखाद्या बाहेरच्या माणसाने केले असते ना तर मी ठामपणे त्याला उत्तर दिलं असतं. पण मीरा, माझी मीरा
जिच्यावर मी मुलीसारखं प्रेम केलं, जिच्यावर इतका विश्वास ठेवला, ती माझ्याबद्दल असा विचार करते, मला कल्पनाच नव्हती. पण मला हेही समजत नाहीये की तिचे वडील इकडे या घरात येऊन माझ्याबद्दल जे काही बोलले ते तिला खरं वाटतंय म्हणून ती असा विचार करते का का तिचा काही गैरसमज झालाय. फक्त एक गोष्ट आहे अथर्व, मीराचं वागणं आता हाताबाहेर चाललंय. पण तिचा हा गैरसमज असो किंवा हट्ट असो, तिच्या हे लक्षात येत नाहीये की तिच्या वागण्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ती मायाला साथ देते आणि हे आपल्या घरासाठी चांगलं नाही. आई मला खरंच ना खूप खूप बरं वाटतं की तू बोललीस, तू मनातलं बोलून दाखवलंस. आणि मीराचं बोलायचं झालं तर मलाच कळत नाही की तिच्या मनात, तिच्या डोक्यात काय चालू आहे. तिच्याशी बोलून, तिला समजावून सगळं करून झालं, पण तिच्यावर काही परिणाम होत नाही. मला वाटतं माझं चुकलंय. म्हणजे तुझं काही चुकलेलं नाहीये मंजिरी. नाही दादासाहेब, माझंच चुकलंय. मी मीरावर मुलीप्रमाणे प्रेम केलं, पण पुढेही जर का असंच घडणार असेल तर मला माझी भूमिका बदलावी लागेल. मला कळलं नाही तू काय बोलतेस ते.